प्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। मातेश्वरी जगदंबा सरस्वतीजी यांचा 59वा स्मृतिदिन, आध्यात्मिक ज्ञान दिन। ब्रह्मकुमारी संस्थेच्या पहिल्या मुख्य प्रशासक मातेश्वरी जगदंबाजी यांचा जन्म 1919 मध्ये अमृतसर येथे एका सामान्य कुटुंबात झाला। त्यांचे बालपणीचे नाव ओम राधे होते। मातेश्वरीजी जेव्हा ओमचा उच्चार करत असत तेव्हा संपूर्ण वातावरणात गाढ शांतता असायची। त्यामुळेच ती ओम राधे या नावाने लोकप्रिय झाली। मातेश्वरीजींनी 24 जून 1965 रोजी नश्वर देह सोडून पूर्णत्व प्राप्त केले। ब्रह्मकुमारी संस्थांचे देश-विदेशातील बंधू भगिनी हा दिवस आध्यात्मिक ज्ञान दिन म्हणून साजरा करतात। आज मातेश्वरीजींची 58वी पुण्यतिथी आहे। मातेश्वरी जगदंबाजी यांचा जन्म अविभाजित भारतातील सिंधमध्ये झाला होता। मातेश्वरी जगदंबाजी यांचे व्यक्तिमत्व संपूर्ण महिला जगतासाठी अभिमान आणि प्रेरणास्थान आहे। महिलांना घराबाहेर पडण्याची परवानगी नसताना मातेश्वरीजींनी आध्यात्मिक शक्तीद्वारे मानवतेची सेवा करण्याचा मार्ग निवडला। मातेश्वरीजींनी भारतीय संस्कृतीच्या उन्नतीसाठी केलेला हा त्याग, समर्पण आणि सेवा ही संपूर्ण भारतासाठी आणि जगासाठी अभिमानाची बाब आहे आणि महिलांना अध्यात्म साधण्याची संधी दिली। मनमोहिनी दीदीजी, दादी प्रकाशमणीजी, दादी जानकीजी, दादी हृदयमोहिनीजी इत्यादी भगिनींनी मातेश्वरी जगदंबाजींच्या सान्निध्यात राहून मानवतेच्या सेवेचा धडा घेतला। या महान आत्म्यांनी भारतीय संस्कृती, सभ्यता आणि मानवी मूल्यांचे आध्यात्मिक शिक्षण जगातील 140 देशांमध्ये नेले होते। मातेश्वरी जगदंबाजी आधुनिक युगातील चैतन्य देवी होती। लोकांना दैवी ज्ञान, गुण आणि शक्ती प्रदान करण्याची दैवी देणगी त्यांना मिळाली। त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत ब्रह्मकुमारी संस्था करत असलेले विश्वसेवेचे महान कार्य ही मातेश्वरीजींना खरी श्रद्धांजली आहे।